ज्यांनी या राष्ट्राचा स्वाभिमान जागविला ते छत्रपती शिवाजी महाराज. या शिवछत्रपतींना ज्यांनी घडवलं त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, ज्या माणसांमुळे तुम्ही आम्ही 18 पगड जाती जमातीचे सर्व लोक शिकू शकलो, इथपर्यंत आलो, ते क्रांतिबा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, भारताचे सच्चे सुपुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दिवसा गाव झाडून लख्ख करणारे, रात्रीच्या अंधारात जनतेच्या मनातील अज्ञानाचा अंधकार दूर करणारे, खऱ्या अर्थानं संत असणारे गाडगे बाबा, या तमाम समाजाला दिशा देणाऱ्या विभूतींच्या कार्याला विनम्र अभिवादन करून ओबीसी महासंघाच्या वतीनं आयोजित या महाधिवेशनात उद्घाटनानंतरच्या सत्रात 21व्या शतकातील आव्हाने या विषयाच्या अनुषंगाने हितगुज करण्याकरता मी आपल्यासमोर उभा आहे. या विचारपीठावरती उपस्थित असणारे या सत्राचे अध्यक्ष आणि एकूणच ओबीसी चळवळीचं बीजरोपण सुरुवातीच्या काळात करणाऱ्यांपैकी एक अग्रणी आदरणीय जेमिनी कडू सर, विचारपीठावरील सर्व आदरणीय मान्यवर, विचारपीठासमोरील सर्व आदरणीय मान्यवर, समाज बंधू भगिनींनो, खरं म्हणजे अपेक्षित असं आहे की क्रिमी लेअर आणि त्या संबंधातील प्रश्नाची सखोल मांडणी येलेकर सरांनी करावी आणि एकंदरीतच आमचा इतिहास, आमचं वर्तमान आणि आमचं भविष्य या अर्थानाची मांडणी जी आहे ती थोडक्यात मी आपल्या समोर करावी. अशी जर वाटणी करून घेतली तर पुनरावृत्तीचा दोष आपल्याला टाळता येईल. मित्रहो, जो समाज आपला इतिहास विसरतो, ज्याला आपला इतिहास धड ठाऊक नसतो, त्याचं वर्तमान आणि त्याचं भविष्य काळाकुट्ट असतं, यामध्ये कोणाचीही शंका असण्याचं काही कारण नाही. इथं बसलेली माणसं आम्ही कोण आहोत? मी क्रिमी लेअर बद्दल बोलणार नाही, पण इथे आलेली माणसं क्रीम आहेत. ही आपापल्या छोट्या मोठ्या जाती समूहाचं प्रतिनिधित्व करणारी, त्यातून थोडंसं शिकलेली, थोडंसं स्थिर स्थावर झालेली आणि कुठेतरी कोणाची तरी प्रेरणा मिळाली म्हणून जरा वेगळ्या वाटेनं वाचन करत करत, विचार करत करत बदललेली माणसं माझ्या समोर आहेत. परंतु जो आपण आपला ओबीसी समाज म्हणतो, तो मात्र आपल्या या सगळ्या प्रबोधनाच्या एकंदरीतच झांझावातापासून कोसो दूर आहे. ही एका बाजूने आपण वस्तुस्थिती अगदी सुरुवातीला मान्य करूया. आजच्या तारखेत तुम्ही आम्ही इथं बसलेलो आहोत, पण माझा धनगर भाऊ कुठं असेल तर पावसाळ्यात हेटीवरती मेंढ्यांसाठी सुरक्षित जागा कुठं सापडल त्या हेटीवरती तो आपली मेंढ्या वळवत असेल. आमचा सुतार भाऊ काय करत असेल तर शेतीसाठी, पोळ्यासाठी लागणारी काही जी अवजारं असतील, बैलांसाठी लागणारी ती अवजारं करत असेल. आमचा प्रत्येक भाऊ या क्षणी जर काही करत असेल तर तो त्या गावगाड्यामध्ये शेतीशी संबंधित काही ना काही उपक्रम करतो आहे. मुळामध्ये आम्हाला मगाशी जे उद्घाटनाच्या निमित्तानं जे काही मी ऐकत होतो, अतिशय शांततेनं समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. जे काही बोललं जात होतं, प्रत्येक जण एक सांगत होता, प्रत्येकाच्या बोलण्यात ती गरज मला दिसत होती की आपल्यातून आता कोणीतरी खेड्यापाड्यांमध्ये गेलं पाहिजे, आपल्यातून आता कोणीतरी गावाचं प्रबोधन केलं पाहिजे. इथं आपण बसलेली माणसं मोठ्या मुश्किलीने एकत्र आलेली आहेत, हे ज्यांनी एकत्र आणले त्यांना माहिती आहे. डॉक्टर राऊतांनी कॅडर कॅम्प घेतले नसते तर सकाळी 150 पोरं जी रॅलीमध्ये आलेली आहेत ना तरुण, ती इथं दिसली नसती. एक एक माणसाने मेहनत केलेली आहे. हे अधिवेशन आज जरी आपल्याला या भव्य प्रमाणात होताना दिसत असलं तरी गेल्या 4 वर्षापासून टोले घेणं चालू आहे. हे ज्यांना माहिती आहे त्यांनाच माहिती आहे. एकेका जिल्ह्यात मिटिंगा घेणे, अरे ये रे बाबा, ये रे बाबा, आपले प्रश्न आहेत, आपले प्रश्न आहेत, आपले प्रश्न आहेत. परंतु आम्हाला आमचा इतिहास अजूनही ठाऊक नाही आणि म्हणूनच वर्ण आणि जाती व्यवस्थेची जी उतरंड आहे ती आमच्या मनातून गेलेली नाही. अत्यंत
चलाखीने, ज्या व्यवस्थेने आम्हाला गुलाम केलं तिला सलाम करणारी माणसं तुमची आमची असतात, आणि तेच तुमच्या या विचाराच्या आडवं येऊन तुमच्या विचारांचा प्रवाह थोपवण्याकरता त्यांचे अनपेड पोलीस बनत असतात. आपल्या समोर उभा ठाकतो तो माणूस नाही ठाकत. रेशीम बागेतला कुठलाही माणूस कधीही तुम्हाला आडवा आला नाही, पण येलेकरांना आडवा येतो तो येलेकरच येतो. हलकार्यांना आडवा येतो तो हलकारीच असणार आहे कोणीतरी. आपणच आपले शत्रू बनलेला आहोत. इतकी जात वर्ण व्यवस्था आपल्या डोक्यात घट्ट बसलेली आहे. आणि म्हणून मघाच्या सत्राच्या अध्यक्ष जे सांगत होते की आम्ही नोकऱ्या मिळू, हो आरक्षणही मिळेल, ज्या पाहिजे त्या प्रमाणात मंडल आयोग उद्या लागूही होईल, पण जर आमची मानसिकता तीच कायम राहणार असेल, त्याच ब्राह्मणी मानसिकतेतनं आम्ही या सगळ्या व्यवस्थेकडे बघणार असू, तर मग आम्हाला मिळालं काय नाही मिळालं काय, न मिळून मिळाल्यासारखंच आहे. आणि म्हणून त्यांनी एक आग्रह धरला की मानसिकता बदलली पाहिजे, आणि मानसिकता बदलवण्याकरता विचारांचं अधिष्ठान आवश्यक असतं. आमचे प्रेरणा पुरुष कोण आहेत? आम्ही नाव घेतो, हो, ज्योतिराव फुल्यांचं नाव घेतल्याशिवाय भाषण सुरूही होत नाही, संपतही नाहीत. पण ज्योतिराव फुले पचवायला लई ताकद लागते. ती अन्वेषण पद्धती आहे ज्योतिराव फुलेंची, ती सोपी नाही. ती तुम्हाला जहराचे घोट प्यायला लावते, कारण परंपरागत 2500 वर्षापासून डोक्यामध्ये जे ठुसून ठुसून भरलेलं आहे त्याचे शकल शकल करण्याची ताकद ज्योतिराव फुल्यांच्या एकेका ओळीमध्ये आहे. आणि ती शकल ज्या वेळेला व्हायला लागतात त्यावेळेला परंपरागत मन थरथर कापतं. बाबासाहेब आंबेडकरांची अन्वेषण पद्धती मुळातच बाबासाहेबांनी लिहिलं ते जाणीवपूर्वक इंग्रजीतनं लिहिलं, मराठीत लिहिता आलं असतं. परंतु त्यांना सबंध जगाच्या समोर इथला न्याय आणि इथला अन्याय हा चव्हाट्यावरती मांडायचा होता. तो केवळ भारतातल्या आपल्या जाती बांधवांपुरतं नव्हता, तर सबंध जगाला दाखवून द्यायचं होतं की इथली व्यवस्था कशी अन्यायी आहे. आणि ती इंग्रजी अस्सल इंग्रजाला सुद्धा लाजवेल या दर्जाची अत्यंत श्रीमंत इंग्रजी त्यांनी वापरलेली आहे. स्वाभाविकच जे संस्कृतचं झालं ना तेच इंग्रजीचं आमच्या बाबतीत झालेलं आहे. ती इंग्रजीत लिहिलं म्हणजे आपल्या डोक्याच्या बाहेर आहे. बरं, विषय साधे सुद्धा लिहिले नाहीत, प्रॉब्लेम्स ऑफ रुपी पासून स्टेट्स अँड मायनॉरिटीज पासून तर अनेक अनेक विषयांवरती लिहिलं. त्याच्यामुळे बाबासाहेब काहीतरी दलितांचे कैवारी होते. ह्याच्या पलीकडे आमच्या ओबीसीचं म्हणजेच बीबीसीचं, अनेकांना माहिती आहे बीबीसी म्हणजे काय आहे, बैताळ बहुजन कन्स्ट्रक्शन, काहीही हो म्हणते. का रे, म्हणजे मी बघायचो खेड्यांमध्ये, का रे मंडल आयोग लागू झाला पाहिजे काय, जागृती झाली होती तोपर्यंत. खरं म्हणजे DS4 त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा मंडल आयोग लागूच झाला पाहिजे म्हणणारं पहिले स्लोगन जे दिसायच्या DS4च्या होत्या. हे विसरता कामा नाही आपण. हळूहळू हळूहळू का होईना उशिरा 5-10 वर्षांना ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला आम्ही विचारायचो, त्यावेळेला शिवसेनेचं वारं खेड्यापाड्यात पसरायला लागलं होतं. शिवसेना कोणाच्या खांद्यावर वाढली हो? तुमच्या माझ्या पोरांच्या खांद्यावर वाढली. त्यावेळेला मंडल आयोग लागू झाला काय पाहिजे, नारायणराव? हा, झाला पाहिजे, आपल्या सवलत तर भेटलीच पाहिजे. आणि कागा बाबरी मस्जिद पडली पाहिजे काय? हा, तेही पडली पाहिजे. आणि कापसाले भाव भेटला पाहिजे काय? हा, भेटलाच पाहिजे. म्हणजे 3 वेगवेगळ्या चळवळी, 3 वेगवेगळे प्रश्न, आणि तिन्हीला हो म्हणणारा तो आमचा बीबीसी. आम्हाला नातेसंबंध सुद्धा माहित नाही, ती उतरण एवढी डोक्यात आहे. आणि त्यांनी पद्धतशीर अत्यंत चलाखीने सर्व प्रकारची मानसशास्त्रीय हत्यारं वापरून मेंदू आमचे गुलाम केलेले आहेत. त्या गुलामीतून बाहेर काढणं पहिले माझ्या बांधवाला आणि संघटित करणं म्हणजे आमचे सगळे लढे यशस्वी होतील. त्या दिशेनं आम्हाला जाण्याची गरज आहे. मराठ्याला सांगितलं गेलं तू कुणब्यापेक्षा मोठा आहेस, बामणांपेक्षा खालचा जरी असला तरी कुणब्यापेक्षा आणि बाकीच्या सगळ्यांपेक्षा तू वरचा आहे. त्यामुळे मराठा त्या टेचात. कुणब्याला सांगितलं तू माळ्यापेक्षा वरचा आहेस, माळी आणि बाकीचे सगळे तुझ्या खाली आहेत.
माळ्याला सांगितलं तू तेल्यापेक्षा, तेल्याला सांगितलं तू चांबारापेक्षा, चांबाराला सांगितलं तू म्हारापेक्षा, म्हाराला सांगितलं तू मांगापेक्षा, मांगाला सांगितलं तू डोंबापेक्षा. प्रत्येकाला सांगितलं की तू जरी आमच्या खाली असलास तरी तमक्या तमक्यांच्या तू वरचा आहे. आम्हाला कोणाच्या खाली आम्ही दबलो, कोणी आमच्या डोक्यावर लाट ठेवली त्याची लाज वाटली नाही, पण आम्ही कोणाच्या तरी डोक्यावर आहोत याचाच अभिमान वाटत राहिला. म्हणून आमच्या जाती आमच्यासाठी शत्रू ठरल्या. वरच्यास माथा आणि खालच्यास लाथा, याचं नाव आहे आमचा ओबीसी समाज. म्हणून ओबीसीची एकजूट करणे, मगाशी उल्लेख झाला होता. मला माहिती आहे जेव्हापासून मी चळवळीत 1985 सालापासून मी उघड्या डोळ्यानं पाहत होतो. सुरुवातीच्या काळामध्ये आंबेडकरांचं शस्त्र आणि शास्त्र ज्या माणसांना लाभलं त्यांना कळून चुकलेलं होतं की ओबीसींना सोबत घेतल्याशिवाय सामाजिक परिवर्तनाची, समग्र व्यवस्था परिवर्तनाची लढाई या देशामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. आणि म्हणून ओबीसी बांधवांना सोबत घेण्याचा आटोकाट प्रयत्न केल्यानंतर त्यांनी तो पिच्छा सोडून दिला, सोडून दिलेला आहे. आता ते ओबीसीला कन्व्हिन्स करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. ते म्हणता आपलं आपलं बघून घेऊ, आता आपला महासंघ आहे, आपलं आपलं आहे, आपलं साहित्य आपलं आपलं आपलं. परिवर्तनाची लढाई एका अर्थानं जागेवर थांबून गेली. कारण ओबीसीची एकजूट करणं ओबीसीत प्रत्यक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यालाच माहिती आहे की किती कठीण आहे. मी तर म्हणतो आपण सगळे धुरीण आहात, सगळ्यात पहिले तर जातीचीच एकजूट करू. चला आम्ही आमच्या जातीचे तरी आहोत का हो? जातीसाठी मातीच खाणारा समाज मला पाहिजे. ते उगाच काय आपण फालतूच्या गोष्टी करू नये. जात मोडणे, जात अंत ते नंतर होईल, जेव्हा होईल तेव्हा. अरे पहिले जात म्हणून तर एकत्र ये. आमची अवस्था काय आहे का? तुम्ही कुणबी नाही, पण आम्ही झाडे कुणबी आहोत. मगाशी बोललेत. अरे दुसऱ्याचं काय खरकट काढायला जायचं, आपलंच खरकट पहिले काढू ना. खैरे कुणबी, तिरोळे कुणबी. म्हटलं का खैरे कोण म्हणतात? मी माझ्या मित्रांना विचारायचो, मला काही फार माहित नसायचं. म्हणे हे खोऱ्या खोऱ्यानंच राहिले म्हणे न द्यायच्या, तर म्हणून ते खैरे कुणबी झाले. म्हटले झाडे म्हणजे झाडीपट्टीतले होते म्हणून झाडे कुणबी झाले. म्हटले घाटोळे घाटावर राहतात म्हणे तिकडले ते घाटोळे होय म्हणे. म्हटलं हे तिरोळे कोण होय? तर म्हणे हे शेताच्या ओळी तिरप्या तिरप्याच पेरते म्हणे म्हणून तिरोळे. मग राहिले लोणारे. एका प्राध्यापकाला विचारलं का हे लोणारे काय भानगड आहे? आमचे लोक लोणी विकत होते म्हणून लोणारे कुणबी होते. मग मी त्यांना सांगितलं का म्या असं ऐकलं का तुमचे लोक मीठ विकत होते, खाऱ्या पाण्याच्या विहिरीतलं पाणी काढून त्याचं मीठ बनवून गावोगावी त्यावेळेला मीठ विकण्याचा धंदा करणारा जो कुणबी होता तो लोणारे कुणबी होता. नाही नाही, लोणी विकत होतो. म्हणजे त्याच्यातही हलकं भारी आहे. बरं, मीठ विकणं हलकं आहे, लोणी विकणं भारी आहे. आता माझं म्हणणं काय, ओबीसीची एकता होईल तेव्हा होईल. पहिले कुणबी म्हणून तर एक रे पावा. चालला मोठ्या मोठ्या गोष्टी कराले. माळी आमचं त्याच जमत नाही. म्हटलं काऊन? फुलमाळी आहे, आम्ही गाशमाळी आहो. जिरे माळी, हळदे माळी, लसणे माळी. हा काय तर जिऱ्याचं पीक घेतो स्टँडर्ड. आता बैल राहिले का मला सांगा? कोणीतरी तेली 2 बैल लावून घाणी लावून तेल काढते काय? तेल राहिलं नाही, तेल घाण्या राहिल्या नाही. सगळ्या ऑइल इंडस्ट्रीज अग्रवाल, टिबडेवाल, खंडेलवालच्या आहेत. शेतकऱ्याचा माल घेऊन त्याचं तेल तो काढते आणि ते विकते तो पिपे भरून. तेलाच्या हातात तेलाचा व्यापार नाही. पण अजूनही आमच्या लग्न संबंधात त्यांचं नामचं जमत नाही. कारण आम्ही 2 बैल तेली आहोत, ते 1 बैल तेली आहे. अरे बैले कायचे रे बाबा? जमाना कोणता? 2016. आव्हानं कोणती आहेत? आणि तू अजून 1 बैल 2 बैल. आम्ही तिळवण तेली आहो, कारण तिळाचंच फक्त तेल काढतो. भुईमुगाच्या शेंगा किंवा जवस बिवस हलक्या हलक्या धान्याचं तेल काढत नाही, तिळाचंच काढतो. म्हणून आम्ही स्टँडर्ड प्रत्येक जातीत हे. म्हणून पहिल्यांदा तर आपल्या पोट जातीच मोडल्या पाहिजेत असा पहिल्यांदा इथं ठराव घ्या. एक जात म्हणून येऊ मग एकत्र.
10 जाती आहेत, 12 अलुतेदार, 12 बलुतेदार, आम्ही एकत्र येऊ. याचं कारण काय आहे? हे सगळं आपल्याला जे वास्तव दिसतं याचं कारण आहे आम्हाला इतिहास माहिती नाही. मुळामध्ये आपल्याला मानव जातीचा इतिहास थोडक्यात समजून घेण्याची गरज आहे, अगदी थोडक्यात, काही फार लांब जाण्याची गरज नाही. साधारणतः 3-1 लाख वर्षापूर्वी होमो इरेक्टस सारख्या एका प्राण्यापासून उत्क्रांत होत होत होमोसेपियन या पृथ्वीवरती म्हणजे पहिला मानव प्राणी आपल्याला आफ्रिकेतून जगभरात विस्तारताना दिसतो. त्यातले 80% होमोसेपियन म्हणजे बुद्धिमान मानव प्राणी गारद झालेत. जे 20-25% शिल्लक होते त्यांचीच प्रजा पुढे वाढत गेली, ते बचावलेत, ते वाढलेत, ते म्हणजे तुमचे आमचे मानव पूर्वज. या अर्थानं जर बघायचं झालं तर आपला तुमचा सगळ्यांचा इतिहास जो आहे मानव पूर्वजांचा आपल्या, तो 1 लाख वर्षाचा आहे. या 1 लाख वर्षाच्या इतिहासामध्ये माणसाच्या जीवनात काही महत्वाच्या घडामोडी घडल्यात. माणसाने दगडांची हत्यारं घडवले, जीवन सुसह्य झालं, शिकार करता यायला लागली. दुसऱ्या टप्प्यामध्ये अग्नीचा वापर तो करायला लागला, प्रोटेक्शन मिळालं, गुफांमध्ये ऊब मिळाली, रात्रीचा प्रकाश मिळाला, जीवन आणखीन सुसह्य झालं. या दरम्यानच्याच काळात आधीच पासूनच त्याची सुरुवात झालेली होती. माणूस भाषेचा वापर करायला लागला. तिसरा अत्यंत महत्वाचा टप्पा की तो भाषेचा वापर करायला लागला माध्यम म्हणून. आपल्या भावना, आपले विचार, आपलं म्हणणं, आपले अनुभव इतरांपर्यंत पोहोचवण्याकरता तो भाषेचा वापर करतोय. हा त्याच्या जीवनातला तिसरा टप्पा. आणि जवळपास 1,90,000 वर्ष माणूस याच अवस्थेत आहे. रानोमाळा भटकणारा, गुफांमध्ये राहणारा, शिकार करणारा, कंदमुळं फळं गोळा करणारा, निसर्गावर अवलंबून असणारा. साधारणतः इतिहास असं सांगतो की 25,000 वर्षापूर्वी कुत्रा नावाचा प्राणी माणसाळायला सुरुवात झाली. लांडग्यासारख्या प्राण्याला माणसाळलं, कालांतरानं त्याचाच वारसदार म्हणजे आजचे कुत्रे. पण पशुपालनाला अधिकृत रीतीनं आपल्याला तारीख सांगता येते, पुराव्यानिशी सांगता येतं की 15,000 वर्षापूर्वी पशुपालन सुरू झालं. सुरुवातीच्या काळामध्ये गाय, म्हैस, बैल, नंतरच्या टप्प्यामध्ये गाढव, घोडे, उंट यासारखे प्राणी पाळीव माणसाने बनवायला सुरुवात केली आणि पशुपालक अवस्थेमध्ये माणसाचं स्थित्यंतर झालं. आणि याच 15,000 वर्षापूर्वी आजचा सिरिया आणि आजचा इराक या दोनही प्रदेशामध्ये प्रारंभिक शेतीला सुरुवात झाली. या शेतीचा शोध सुद्धा स्त्रियांनी लावला. कधीतरी कॅडर कॅम्पमध्ये विस्ताराने या सगळ्या विषयांवरती आपण बोलू. एकंदरीत प्रसंग लक्षात घेता मी धडाधड उड्या मारतोय. मला सांगायचं एवढंच आहे की भारतामध्ये बुरझोम म्हणजे आजचं काश्मीर आणि हा सप्त सिंधूचा जो परिसर आपण ज्याला म्हणतो, या परिसरामध्ये 8,000 वर्षापूर्वी शेतीला सुरुवात झाली. आणि शेती करणारे हे सगळेच्या सगळे लोक म्हणजे तुमचे माझे पूर्वज होत. कारण तुमच्या माझ्या 2 पिढ्या 4 पिढ्या मागं जा, तुम्हाला असं लक्षात येईल शहरात आलेल्या या 2 पिढ्यांमधले लोक जर सोडलेत तर आमचा संबंध गावाशी होता. आणि प्रामुख्यानं आम्ही एकतर शेतीत होतो किंवा शेतीवर आधारलेल्या जीवन पद्धतीत आम्ही जगत होतो. तुम्ही आम्ही कृषी संस्कृतीत जर गेले 10,000 वर्ष वावरत आहोत तर याचा अर्थ या देशामध्ये आणि या जगाच्याही पाठीवरती ज्यांनी पहिल्यांदा जमिनीमध्ये बीज पेरलं, तो बीज पेरणारा जो पहिला माणूस असेल तो आमचा बाप आहे. आणि ती काळी आई जी आहे ती आमची माय आहे, अशी मानणारी आम्ही कृषी संस्कृतीतले लोक. तुमची माझी संस्कृती मुळातली कृषी संस्कृती. पुढे नद्यांच्या काठाकाठानं सुपीक गाळांच्या प्रदेशामध्ये जमीन नांगरणं अत्यंत सोपं असतं म्हणून, आणि बीज पेरणं सोपं असतं, आणि पाण्याचं प्रमाण त्या मातीमध्ये अधिक असल्यामुळे पाऊस हमखास नाही पडला तरी पीक येण्याची शक्यता असल्यामुळे नद्यांच्या सुपीक काठाच्या गाळाच्या जमिनींमध्ये शेती करायला सुरुवात झाली. मानवी टोळ्या, तुमच्या आमच्या पूर्वजांच्या टोळ्या एकेका ठिकाणी जमीन खेडायला लागलेत, जमीन कसायला लागलेत आणि त्यांच्या मालकीच्या त्या जमिनी त्याच्यावरती ते उपजीविका करायला लागलेत. उपजीविकेचं अधिकचं साधन लाभलं. वर्षभर पुरेल एवढं आणि खाल्ल्यानंतरही उरेल एवढं साधन माणसानं निर्माण केलं. त्या कृषी संस्कृतीतून आपल्याला पुढे सबंध मानवी संस्कृती आकाराला येताना दिसते. शेती असली तर शेतीचं रक्षण करावं लागतं, क्रॉप प्रोटेक्शन आपण ज्याला म्हणतो.
गुफेमध्ये राहून जमिनी नदीवरच्या शेताचं रक्षण करता येत नाही, म्हणून शेताच्या सोबतच वस्ती करण्याची गरज पडली, म्हणून शेती आली, शेतीसोबत वस्ती आली, वस्तीचीच पुढे वाडी झाली, वाडीचंच पुढे गाव झालं, गावाचंच पुढे नगर झालं आणि नगराचीच पुढे महानगर होताना आपण पाहतो. संबंध इतिहास त्याला साक्षी आहे. अशी छोटी छोटी गावं आजूबाजूला आहेत आणि मध्यवर्ती ठिकाण जे व्यापाराच्या देवाणघेवाणीच्या स्वरूपात धान्याची देवाणघेवाण करण्याच्यासाठी सोयीचं ठिकाण म्हणून मध्यवर्ती ठिकाणं विकसित होत गेली आणि त्यातूनच अतिशय पक्क्या विटांची सुंदर सुबक प्लॅनिंग असलेली अंडरग्राऊंड ज्याला ड्रेनेज सिस्टीम आपण म्हणतो, भूमिगत गटार ज्याला आपण म्हणतो, चौरस रस्ते, चौक आपण ज्याला म्हणतो, तटबंदी असलेली मोठमोठी नगर उभी झाली. या नगरांचेही निर्माते हे तुमचे माझे वाड वडील होते, हे पहिल्यांदा डोक्यात घ्या. इतिहासच माहित नाही. हा इतिहास आपल्याला वाटतं ते मोहनजोदडो हरप्पातले लोक कोणीतरी परके होते, दुसरे होते, कोणीतरी होते आणि गेले मेले. मेले नाहीत. हे लिंग उपासक होते, हे अनार्य परंपरेतले होते, हे मातृकेची म्हणजे शक्तीची उपासना करणारे होते. अनेक मातृदेवतांच्या मूर्त्या सापडल्यात. पशुपतीनाथाची एक सील आपल्याला त्याच्यामध्ये सापडलेली दिसते. आणखीन खोलात जर जायचं झालं तर कधी सांगता येईल, पुराव्यानिशी सांगता येईल की आजचा तुमच्या आमच्या बहुजनांचा सर्वात मोठा देव जर कोणता म्हटला तर महादेवच आपण म्हणतो. त्याची बीज आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. पिंडीच्या स्वरूपामध्ये, लिंगाच्या स्वरूपामध्ये किंवा नंतर मानवी आकृतीच्या स्वरूपामध्ये त्याला पूजायला सुरुवात झाली. पण आम्ही ह्या अनार्य परंपरेतले आहोत आणि सिंधू जन आहोत. मगाच्या आपल्या सत्राच्या अध्यक्षांचं गेल्या अनेक वर्षापासून लिखाणामधनं मांडणी काय आहे की तुम्ही आम्ही कोण आहोत. गेली 25 वर्ष मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सुद्धा जे काही प्रबोधन झालं त्याच्यामध्ये सुद्धा काय मांडणी आहे की तुम्ही आम्ही जे कृषी संस्कृतीचे मूळ जनक हेच सिंधू संस्कृतीचे निर्माते आहेत आणि या अर्थानं सिंधू संस्कृतीचे वारसदार आम्ही ठरतो. आणि म्हणून स्वतःला सगळ्यात पहिल्यांदा आपण म्हटलं पाहिजे की आम्ही सिंधू जन आहोत आणि हे ठणकावून सांगितलं पाहिजे. गावागावातल्या तरुण पोरांना हे सांगितलं पाहिजे की या महान संस्कृतीचे निर्माते आपले वाडवडील होते. ऐतिहासिक पुराव्यानिशी आपल्याला हे सिद्ध करता येतं, त्याच्याबद्दल शंका कुशंका घेण्याचं काही कारण नाही. वेदांमधल्या साक्षी आहेत, ऋग्वेदांमध्ये साक्षी आहेत. इंद्राला कमीत कमी 8 ते 10 वेळा पुरंदर या शब्दानं संबोधलेलं आहे. पुरं कोणाची? पुरं म्हणजे नगर. ही पुरं कोणाची होती तर तुमची आमची नगर होती. हे नगराचे निर्माते कोण? तुमचे माझे वाडवडील 6000 वर्षापूर्वीचे. आणि या नगरांना फोडणारा, पुरंदरचा अर्थ आहे नगर फोडणारा, नगरांना नष्ट करणारा. नगरांना नष्ट करतो तो इंद्र. आणि इंद्र ही ऋग्वेदातली प्रमुख युद्धाची देवता. अचानकच सिंधू संस्कृतीचा लोप होतो. 2,500-3 हजार वर्ष जी मॅच्युअर स्टेजला जाते आजही. कारण त्या काळातले सगळे इतिहासकार, त्या काळातले सगळे पुराण वस्तुकार, त्या काळातले सर्व आर्किओलॉजिस्ट हे तुमचे माझ्यापैकी कोणीही नव्हते. त्यामुळे नेमके पुरावे जसे विका राजवाड्यांनी मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांमधले अनेक पुरावे गिळून टाकले, खाऊन टाकले, गायब केले, त्याच पद्धतीनं उत्खनांमधनं सापडलेल्या अनेक मौल्यवान पुराव्यांना कदाचित नष्ट केलं असेल म्हणून आपल्याला पुरावे सापडत नाहीत. परंतु ग्रंथांच्या साक्षींवरनं आपल्याला म्हणता येतं की इथल्या राहणाऱ्या लोकांना ते अनास म्हणायचे, दस्यू म्हणायचे, पणी म्हणायचे, अही म्हणायचे, राक्षस म्हणायचे, पिशाच्च म्हणायचे, किन्नर म्हणायचे. ही सगळी संबोधनं कोणासाठी होती? ही संबोधनं कोणासाठी होती? ही तुमच्या आमच्या इथल्या या सिंधू जनांसाठी वापरलेली, इथल्या मूळ राहणाऱ्या माणसांसाठी वापरलेली होती. आर्य आणि अनार्य संघर्षामध्ये मला आटोपत घेण्याची सूचना आलेली असल्यामुळे मी आटोपत घेतो. बोलतो आपण जाऊ. या आर्य अनार्य संघर्षामध्ये पहिली आर्यांची लाट, 2 लाटी आल्यात. पहिली आर्यांची लाट येते ती पशु चारण्याच्या निमित्ताने येते. मध्य एशियामध्ये इराणच्या उत्तरेचा आणि अझरबैजान, कझाकस्तान, किर्गिस्तान हा जो रशियाचा भाग होता एकेकाळचा, त्याच्या दक्षिणेकडचा जो मध्यवर्ती गवताळ कुरणांचा जो प्रदेश होता, त्या प्रदेशामध्ये पशूंचं पालन करणारे
घोड्यांवरती बसून, उंच गवतात घोड्यांशिवाय पर्याय नाही म्हणून घोड्यांचा वापर करणारे, घोड्यांवर बसून आपल्या गाईगुरांना पोसणारे, पाळणारे, पशुपालन करणारे आणि भटकी असणारे, चाऱ्याच्या शोधात भटकणारे जे लोक होते, जे स्वतःला आर्य म्हणवत आणि स्वतःचा एक मौखिक परंपरेतून जतन केलेला ग्रंथ होता त्याला ते ऋग्वेद म्हणत, आणि पूजेकरता किंवा ज्याला आपण प्रार्थना म्हणतो त्याच्याकरता यज्ञ संस्था ज्यांनी विकसित केलेली होती, असे रानटी पशुपालक भटके लोक चाऱ्याच्या शोधात म्हणा, किंवा तिकडे दुष्काळ पडला असेल म्हणून म्हणा, किंवा 2-4 वर्ष पाऊस पडला नसेल म्हणून म्हणा, सिंधूच्या प्रदेशामध्ये यायला लागतात. खैबर खिंड, बोलन खिंड ओलांडून येतात. आल्यानंतर सुरुवातीच्या काळात समझोत्यानं घेतात, सामोपचारानं घेतात. नंतरच्या टप्प्यामध्ये संख्या वाढल्यानंतर अरेरावी दादागिरी करायला लागतात. स्थानिकांचा त्यांचा संघर्ष होतो. या संघर्षामध्ये मग कुरबुरी वाढत जातात. पुढच्या टप्प्याला हा संघर्ष निर्णायक टप्प्यावर येतो. युद्धाला तोंड फुटतं, हाणामाऱ्या होतात. 100-125 वर्ष हा सगळा संघर्ष सातत्यानं चालू राहतो. या संघर्षामध्ये जी माणसं आपला जीव वाचून, आपली लेकरं बाळं वाचवून पराभूत झाल्यानंतर काय करणार, तो वाचवून स्वतःला आपली संस्कृती जतन करत जे दूर निघून आलेत, पार डोंगरात, दुर्गम भागात, अतिशय घनदाट अरण्यांमध्ये जिथे आर्यांचे रथ पोचू शकत नाहीत, ज्या डोंगराच्या वर त्यांचा घोडा चढू शकत नाही आणि तिथून खाली उतरू शकत नाही, असल्या डोंगर रांगांच्या पल्याड जाऊन जे वस्ती करू लागले आणि तिथे तीच संस्कृती, जी कृषी संस्कृती किंवा त्या पद्धतीची प्राचीन होती, ती जतन करू लागले. पुढे त्यांचा जगाशी संबंधच राहिला नाही फारसा. असे जे बनलेत तुमचे माझेच वाडवडील, त्यांना आजच्या रिझर्वेशनच्या भाषेत आम्ही म्हणतो शेड्यूल्ड ट्राईब. दुसऱ्या सूचीत आहेत ते. मग बाकीच्यांना कॅप्चर केलं या युद्धामध्ये, ज्यांना पकडलं, ज्यांना गुलाम बनवलं. आर्यांची गरज होती, त्यांना शेती येत नव्हती, त्यामुळे शेतीची विद्या, कृषीची विद्या येणारी जी माणसं आहेत ती आपल्याजवळ असली पाहिजेत. त्यांच्याकडनं जबरदस्तीनं जुलमानं काम करून घेतलं पाहिजे. म्हणून ज्यांना गुलाम बनवलं, ज्यांच्या बायका पोरांना गुलाम केलं, त्यांनी महिलांना सोबत आणलेलं नव्हतं. इथल्या स्थानिकांच्या महिलांसोबत त्यांनी संबंध ठेवलेत. त्यातून जी संतती निर्माण झाली, या संततीची विल्हेवाट कशी लावावी, कारण त्यांच्याकडं तोपर्यंत 3च वर्ण होते. या 3 वर्णांपैकी कोणत्या वर्णात बसवावा असा पेच होता, आणि म्हणून इथल्या स्थानिकांपासून झालेल्या संततीला त्यांनी शूद्र या वर्णामध्ये टाकलं. 4था वर्ण हा भारतात आल्यानंतर झालेला आहे. आधी फक्त 3च वर्ण होते, हे कृपया समजून घ्यावं. आता हे जे शूद्र, ज्यांना गुलाम केलेला, ज्यांना ते दास म्हणतात, ह्याच्यातही काही सगळे बऱ्या बोलानं यज्ञ संस्था मान्य करणारे आणि ऋग्वेद मान्य करणारे होते का? नाही. यातल्या ज्यांनी बंडखोरी केली, ज्यांनी यज्ञ संस्थेचं महत्व नाकारलं, आपला जो काही पहिलेचा जो अनार्य धर्म होता, जो काही त्यांची पूजा विधी होती, कर्मकांड होती, त्याचंच आचरण जे करत राहिलेत, आर्यांच्या आचरणाला त्यांनी नकार दिला, कर्मकांडांना नकार दिला, यज्ञ संस्थेला नकार दिला, वेदांना नकार दिला, त्यांच्या दृष्टीने हे बंडखोर होते. बंडखोराला जर गावात ठेवलं तर हा बाकीच्यांचीही डोके भडकवेल आणि पुन्हा पुन्हा आपल्याला संघर्षाला तोंड द्यावं लागत जाईल. म्हणून अशा बंडखोरांचा बंदोबस्त करण्याकरता अतिशय सुंदर रीतीनं एक धार्मिक युक्ती वापरली. धर्मसूत्रांमध्ये आपल्याला त्याचे पुरावे मिळतात, नंतरच्या ग्रंथांमध्ये आपल्याला त्याचे पुरावे मिळतात. आज आपण नास्तिक कोणाला म्हणतो, तर जो देवाला मानतो तो आस्तिक, आणि जो देवाला मानत नाही तो नास्तिक. परंतु प्राचीन वैदिक कालखंडामध्ये किंवा उत्तर वैदिक कालखंडामध्ये नास्तिक्याची आणि आस्तिक्याची व्याख्या ही वेगळी आहे. नास्तिको वेदनिंदकः, वेदांची जो निंदा करतो त्याला नास्तिक म्हणावं. आणि नास्तिक म्हटल्यानंतर नुसतं नास्तिक म्हणून थांबायचं नाही, तर नास्तिकाला गावात राहण्याचा अधिकार नाही. नास्तिकाशी रोटी बेटी व्यवहार करता कामा नये, नास्तिकाशी भाषणबंदी, नास्तिकाशी कोणी बोलता कामा नये. प्रेमापोटी जरी कोणी बोललं तर त्यालाही नास्तिक ठरवावं आणि त्यालाही गावाबाहेर काढावं. त्याला कोणी मदत करता कामा नये, त्याला कोणी पाणी देता कामा नये, नास्तिकाची सावली अंगावर पडता कामा नये, नास्तिकाची पावलं गावच्या धुळीमध्ये उमटता कामा नये. ही सगळी अस्पृश्यता जी आहे ना, तिची ही सुरुवात आहे. आणि म्हणून ह्यांना गावाच्या बाहेर ज्यांना काढलं, वेशीच्या बाहेर ज्यांना काढलं, तीच आजच्या रिझर्वेशनच्या भाषेत आमचेच वाडवडील होते, आमचेच पूर्वज होते, ज्यांना म्हटलं गेलं शेड्युल्ड कास्ट, शेड्युल्ड 1 मध्ये आहेत.
आता जे गावातच राहिले, ज्यांनी समजोता केला, कारण सतत संघर्ष परवडत नसतो, कोणालाच परवडत नसतो, कधी ना कधी बोलणं सामोपचार होतो, देवाणघेवाण होते. आर्यांनी इकडलं काही उचललं, ह्यांचं काही त्यांनी दिलं, त्यांचं ह्यांनी घेतलं, यातनं एक असं सरमिसळ झाली. जे गावातच राहिलेत त्यांना त्यांनी म्हटलं ओबीसी. ओबीसी म्हणजे काय, कोणी सांगेल? ओबीसीचा अर्थ आपल्याला एकच अर्थ माहिती आहे, अदर बॅकवर्ड क्लासेस. आजपासून काय म्हणायचं, अस्मिता जर उभ्या करायच्या असतील तर काही शब्द आपणही आपल्या सोयीचे वापरले पाहिजेत. ओरिजिनल भारतीय कम्युनिटी, त्यांनी बरोबर सांगितलं. ओरिजिनल भारतीय कम्युनिटीचे लोक म्हणून तसे डोंबडे डांबळे आहो आम्ही. जो जितका डोंबळा तितका तो ओरिजिनल. जे गोरे आहेत त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही, त्यांनाही तिकडले लोक डोंबडाच म्हणतात. आपल्या दृष्टीनं जरी गोरा असला तरी युरोपियन लोकांच्या दृष्टीनं तो ब्लॅकच आहे. एशियनच म्हणतात त्याला, दुसरं काही म्हणत नाही. म्हणजे हे जर आम्ही समजून घेतलं की, आणि हे एससी जे आपण म्हणतो ना, जे गावाबाहेर, सगळेच काही गावाच्या बाहेर वस्ती करून राहिले नाही. बाबासाहेबांच्या पुस्तकात ह्याचं खूप व्यवस्थित विस्तारानं वर्णन आलेलं आहे की असे जे गट होते त्यांनाही सुद्धा मग त्याच कॅटेगरीत कसं लोटलं. हु वेअर द शूद्राज मध्ये आपल्याला त्याचे सगळे तपशील फार विस्तारानं मिळतात. जे भटकत राहिलेत, गवताच्या पात्याला मूळ असतं पण ज्यांच्या जातीला बूड नाही, अशी 6 कोटी माणसं ज्यांना आम्ही भटके विमुक्त म्हणतो, ते कोण होते? तर ज्यांना गावाच्या बाहेर काढलं त्यातलेच जे या गावात पाड लागला नाही म्हणून तिथं जा, तिथं निभाव लागला नाही म्हणून तिथं जा, वर्षानुवर्ष हजारो वर्ष भटकत राहिलेत. त्याच्या काही साक्षी आहेत. पवार, सोळंके, भोसले ही आडनावं तुम्हाला पारध्यांमध्ये दिसतात, हीच आडनावं तुम्हाला महारांमध्ये दिसतात, हीच आडनावं तुम्हाला मातंगांमध्ये दिसतात, हीच आडनावं तुम्हाला मराठ्यांमध्ये दिसतात, हीच आडनावं तुम्हाला इतेक ओबीसी जातींमध्ये दिसतात. भानगड काय? हे कुळं जी आहेत, ही कुळं अशी एकच कशी काय? एकाच आडनावाची माणसं सगळ्याच जातीत कशी काय असू शकतात? मित्र हो, या सगळ्याचा सार एवढाच आहे आणि तोच सांगण्याकरता मी फक्त उभा होतो की आज जरी मी तेली असेल, मुळामध्ये आम्ही सगळे कोण आहोत? कृषी संस्कृतीतले लोक. आमच्यातल्या ज्या भावंडानं तेल काढायचं काम केलं, कालांतरानं इथल्या वर्ण जाती व्यवस्थेने त्याच्या व्यवसायावरून त्याला तेली करून टाकलं. आमच्यातला जो बागकाम करायला लागला, भाजीपाला पिकवायला लागला, त्याला माळी करून टाकलं. आमच्याच पैकी जो कोणी होता ज्यांनी मेंढ्या, शेळ्या मेंढ्या पाळायला सुरुवात केली, त्याला धनगर केला. आमच्यातलाच जो सुतार काम करायला लागला, त्याची एक वेगळी जात झाली, त्याला सुतार म्हटले. आमच्यातलाच एक कुंभार झाला, आमच्यातलाच एक लोहार झाला, न्हावी झाला, आणखीन काय काय 24 जात. आणि मग 24ही राहिल्या नाहीत, 24 गुणले 12.5 आणखीन अर्धी भानगड आहेत शिल्लक. कारो नारू, अलुतेदार, बलुतेदार, गावगाडा सगळं अभ्यासलं पाहिजे आपल्या नवीन पिढीनं. चिंत्र आत्रेंनी एक सुंदर पुस्तक 1918 मध्ये 1920च्या दरम्यान लिहिलेलं, जरा नवीन पिढीनं ते वाचलं पाहिजे की जुना गाव गाडा नेमका होता कसा, पाटील कोणाला म्हणायचे, काळी म्हणजे काय, पांढरी म्हणजे काय, काळीचा मालक पांढरीचा मालक तो पाटील, पण पाटील म्हणजे कोण, मग त्याचा कुळकर्णी कोण, हा कुळकर्णी कुठून येतो, कुळ म्हणजे जमीन आणि त्याचं कारण करणारा कुळकारणी, राज करणारा राजकारणी, तसा तो कुळकारणी, मग तो कुळकर्णी होतो. पांडे हिशेब जमिनीचे ठेवणारा म्हणजेच आजचा तलाठी, आजचा आपण त्याला पटवारी म्हणतो. हे सगळे रेव्हन्यू सिस्टीम तेव्हापासूनची. परंतु लक्षात घ्या, मी एवढ्यासाठी नाही उभा राहिलो. आज आम्ही स्वतःला वेगवेगळे मानतो, तेली माळी साळी कोष्टी, ते हे सगळं आम्ही एकमेकाला, आमचे वेगळे आहेत, ते तेली आहेत, आम्ही माळी आहोत, तर त्याचे अण्णा वेगळे. आपले तर एवढे डेंजर लोक इथं बसलेले, एक एक अण्णा सांगा ते जात ओळखतात बरोबर. महा अण्णा असं डेंजर आहे, हलकारे नेमका अंदाजच येत नाही. चला होय कोण, माळ्याचा हो का तेलाचा होय का आणखीन कोणाचा होय. फायदाही आहे पण कधी कधी अडचणी होते. काही लोकांचा विनाकारणच गैरसमज होतो की तुम्ही कोण.
आणि त्यांचाही होतो बोलण्यामुळे. भाषा अशी एक गोष्ट आहे, साला ते भाषेवरून ओळखतात, तुमच्या उच्चारणावरून तो ओळखतात हे ओबीसीचं बेन होय का आपलं होय. आणीन कानीन पाणी केलं का ते म्हणता आला लक्षात कोण आहेत. मला जाणीवपूर्वक महाराष्ट्रातल्या भटजींनी विचारलेले आहे, हलकरे की हलकारे. मग मी सांगतो का रे, मग ते म्हणते अरे कार्यवाला आपला असू शकत नाही. मित्र, नव्या पिढीने हे विशेष लक्षात घ्यावं, सगळे प्रश्न सुटतील. सगळ्यांना मान्य आहे की एकजूट झाल्याशिवाय हे प्रश्न सुटत नाहीत. आपण ज्या पद्धतीचा जनमताचा रेटा उभा करू त्या प्रमाणात आपल्याला आपलं काय म्हणणं आहे, मागण्या आहेत, त्या पदरात पाडून घेता येतील. आज ही सुरुवात आहे. कदाचित आम्हाला कस्तुरचंद पार्कावरती या पद्धतीनं जमावं लागेल, कदाचित रामलीला मैदानावरती देशभरातल्या समस्त ओबीसींचा महामेळावा घ्यावा लागेल. परंतु एक स्पिरिट आमच्यात पाहिजे की आजचा एससी ते उगाच ते काल ते मगाशी ते उगाच खैरलांजी बिर्लांजीचा उल्लेख केला, जे झालं ते वाईट होतं. उगाच असल्या घटनांना पुन्हा पुन्हा उजाळा देऊन खिपल्या धरलेल्या जखमा भळभळून वाहवण्यात अर्थ नसतो, हे मला अत्यंत त्या क्षणी प्रामाणिकपणे वाटलं. मला मग तेवढ्याच ताकदीनं हेही सांगायची, मला जर संधी असती त्यांच्या समोर तर मी सांगितलं असतं की महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या महारांमधल्या दंगली थांबवण्याचं, मराठ्यांमधल्या आणि दलितांमधल्या दंगली थांबवण्याचं काम, मराठ्यांमधल्या आणि मुसलमानांमधल्या दंगली थांबवण्याचं काम 25 वर्षात मराठा सेवा संघानं केलं. त्याचा उल्लेख का नाही करत? आपण एवढंच ध्यानात घेऊया की इथून मागे मागे जाऊ, आणखीन मागे जाऊ, 2500 वर्ष 3000 वर्ष सिंधू संस्कृतीच्या काळात जाऊ. दाखवा मला कुठं जात होती तुमची. एकच सांगतो, झाडाचं खोड बुंधा जो असतो ना तो एकच असतो, त्याला कालांतरानं खूप फांद्या फुटतात. सध्या फांद्या फुटलेल्या आपण जरी असलो तरी तुमचं माझं खोड आणि मूळ हे एकच आहे, एवढं डोक्यात ठेवलं आणि या दिशेनं जर आमचं प्रबोधन गेलं, ही एकजूट मनापासून अंतःकरणापासून, की तेली जरी असेल माळी जरी असेल कोणी जरी असेल तो माझा बांधव आहे, मी ओबीसी आहे, एवढ्या एका ओबीसी. आणि ओबीसी म्हणजे सुद्धा काय होतं, आमची अडचण आहे हे ओबीसीचं डोकसं मोठं मॅट डोकसं आहे बरं, त्याला बॅकवर्ड म्हणून घेणंही आवडत नाही. बबनराव, आम्ही कसं ऑदर बॅकवर्ड म्हणून घ्या, बॅकवर्ड म्हणजे बीसी आणि मी बॅकवर्ड कसा, म्हणून आपण शब्द कोणता वापरतो, आम्ही ओबीसी आहोत, आम्ही ओरिजिनल भारतीय कम्युनिटीचे आहोत. आमची संख्या काय 85-85 काय म्हणायची असेल ते म्हणूया, आम्ही 85 आहोत आणि आम्हीच या देशाचे मालक आहोत. मालकाला तू मालक आहे याची जाणीव करून द्या. बाबासाहेबांनी अब्राहम लिंकनचं एक स्टेटमेंट वारंवार रिपीट केलं होतं, लिखाणातून भाषणातून. बाबासाहेब असं म्हणतात की गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. काळ गेला भाऊ, बदलला. आता इथं कोणीच गुलाम मानायला तयार नाही. आपल्या ओबीसीचं वैशिष्ट्य आहे, गुलाम असून येतो म्हणजे आपण थोडीच गुलाम, बाकीचे असतील. तो गुलाम व्हायला तयार नाही आहे, तो गुलाम मानायला तयार नाही. सर्व अर्थानं गुलाम आहे, सर्व अर्थानं बौद्धिक मानसिक भावनिक सर्व प्रकारच्या दास्यात तो आहे आजच्या तारखेला, पण तो स्वतःला गुलाम मानायला तयार नाही. आपण एकच काम करू, मालकाला तू मालक आहे याची जाणीव करून देऊ म्हणजे तो मालकासारखा वागेल. इथला प्रत्येक ओबीसी ज्या दिवशी मालकासारखा वागेल त्या दिवशी तुमचा आमचा लढा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.